या 6 लोकांचा गट बनणं अधिकृत आहे का पहिला, आणि मग त्यानंतर त्याचं शिवसेना शिंदेच्या शिवसेनेत विलीनीकरण शक्य आहे का, आणि याबाबतीत कोणते पर्याय तुम्हाला समोर दिसतात, काय पॉसिबिलिटीज आहेत? नाही, यामध्ये अँटी डिफेक्शन लॉच्या पॅरा 4 प्रमाणे याच्यामध्ये बघा, एक मी स्पष्ट करू इच्छितो, हो. की पॉलिटिकल पार्टी कुठलीही असो, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी असो, त्याचे 2 भाग असतात. हम्म. एक संघटनात्मक पक्ष आणि एक राजकीय पक्ष, म्हणजे संसदीय पक्ष. अशा दोन्ही याच्यामध्ये पॅरा 4 मध्ये जर स्प्लिट करायची असेल किंवा नवीन पक्ष स्थापन करायचा असेल, तर या दोन्हीमध्ये व्हर्टिकल स्प्लिट झाली पाहिजे. बरं. विशेषतः संघटनात्मक पक्ष म्हणजे प्रसन्न सर, मी एक स्पष्ट करू इच्छितो, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, लोकल अथॉरिटीचे, तुमचे याचे ब्लॉक अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष, शाखा प्रमुख वगैरे वगैरे, ही जी संघटनात्मक बांधणी असते, यामध्ये व्हर्टिकल स्प्लिट अपेक्षित असते. आणि ही स्प्लिट त्यांना कागदोपत्री सिद्ध करावं लागतं लोकसभा अध्यक्षांच्या समोर. ही संघटनात्मक स्प्लिट झाली असेल आणि त्यानंतर मग संसदीय पक्षामध्ये, पार्लमेंटरी पार्टीमध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये 2/3 सदस्यांनी हे मर्जर ऑप्ट केलं पाहिजे. कारण याच्यामध्ये आता स्प्लिटची तरतूद नाही, फक्त मर्जरची तरतूद पॅरा 4 मध्ये आहे अँटी डिफेक्शन लॉच्या. त्यामुळे हे सगळं आधी त्यांना हे सिद्ध करून नवीन पक्ष स्थापन करावा लागेल. या पक्षाला इलेक्शन कमिशनची आणि लोकसभा अध्यक्षांची मान्यता घ्यावी लागेल आणि हा पक्ष मग कुठल्या तरी नवीन पक्षात विलीन व्हावं लागेल. असं ती विलिनीकरणाची प्रक्रिया आहे आणि ही लेंदी प्रक्रिया आहे. मला वाटतं एका दिवसात किंवा 2 दिवसात पूर्ण होणारी ही प्रक्रिया नाही आहे. बरं बरं. कसे सर, एक आणखी शेवटचा प्रश्न. या परिस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडे सुप्रीम कोर्टात तर ते जाणार आहेतच, मात्र तो जो तांत्रिक मुद्दा उपस्थित करतायत की केवळ 10व्या शेड्यूलचा दाखला देऊन अशा प्रकारे डिफेक्ट होता येणार नाही. दुसरीकडे शिंदेच्या आणि या येणाऱ्या ह्या खासदारांकडनं त्यांची भूमिका साधारण अशी आहे की आम्ही तो विशिष्ट आकडा पार केलेला आहे, म्हणजे 6चा आकडा आमच्याकडे आहे, 9 पैकी 6 खासदार, आणि म्हणून आम्ही करू शकतो. तर या बाबतीत सगळ्या गोष्टी केवळ नियमाच्या अनुषंगाने आहेत का प्रेसिडन्स, मागच्या वेळी चंद्रचूडांनी दिलेले काही निरीक्षण, याचा पण दाखला घेतला जाऊ शकतो? नाही, प्रेसिडेंट वगैरे याच्यात असेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा प्रलंबित आहे या प्रकरणात. बरोबर आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण आदर व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाविषयी, मी असं एक, मला घटनेचा किंवा कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने स्प्लिट काय, मर्जर काय, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी काय, संसदीय राजकीय पक्ष काय, स्प्लिट कसं होतं, मर्जर, हे सगळं स्पष्ट केलं पाहिजे. तेच प्रकरण आधीच प्रलंबित आहे. त्यानंतर आता हे दुसरं प्रकरण आहे. त्यामध्ये आता याच्यामध्ये प्रक्रिया एवढीच आहे की या 6 सदस्यांना नोटीसेस दिल्या जातील आणि त्यांच्याकडून उत्तरं मागवले जातील आणि हे उत्तरं मागवल्यानंतर समाधानकारक नाही म्हणून एक डिस्क्वालिफिकेशन पिटिशन लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात येईल. ही एक प्रक्रिया आता उबाटाकडे किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे आहे आणि शिंदे साहेबांच्या पक्षाकडे ते आता मर्जर सिद्ध करतील आणि ते कुठल्या तरी पक्षात विलीन होतील, एवढंच त्यांच्याकडे एक अपेक्षित आहे. आणि व्हीपचा जो आहे हा सुद्धा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. कारण व्हीप हा लोकसभेच्या प्रक्रियेलाच लागू होतो का इतरही बाहेर, लोकसभेच्या बाहेर जे संसदीय पक्षाच्या मीटिंग आहे त्याला लागू होतो, हा सुद्धा या प्रकरणावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. धन्यवाद डॉक्टर कळसे सर, आपण या सविस्तर विश्लेषणासाठी. दरम्यान दिल्लीहून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सुद्धा आहेत. शिवाजी, ताजे अपडेट्स काय आहेत? आता स्पष्ट झालेलं आहे 6 खासदार फुटलेले आहेत, आता विषय न्यायालयीन लढाईचा आहे, राजकीय लढाईचा आहे. दिल्लीवरनं काय चित्र आहे? सर, ही बैठक संपलेली आहे. 1.25 तास ही बैठक झाली. या बैठकीमध्ये एक कायदेशीर प्रोसेस आणि नॅचरल जस्टिसचा विचार करून जे 6 खासदार आज बैठकीला अनुपस्थित होते त्यांना शो कॉज नोटीस दिली जाणार आहे. तुम्ही या बैठकीला का उपस्थित नव्हते म्हणून विचारणा केली जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की जर एखाद्या खासदाराच्या घरी आकस्मिक घटना घडली असेल किंवा त्याचा नियोजित कार्यक्रम असेल आणि तो बैठकीला उपस्थित नसेल तर त्याला नॅचरल जस्टिस म्हणून 7 दिवसाची मुदत दिली जाते. त्या दृष्टिकोनातून हा पुरेसा वेळ दिला जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचं उत्तर द्यावं लागणार आहे. या उत्तरामध्ये जर ते उत्तर समाधानकारक नसेल तर त्यानंतर त्यांच्यावरती लोकसभा अध्यक्षांच्या वतीनं त्यांचं परिशिष्ट 10 नुसार, पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जावी, त्यांची सदस्यत्व रद्द केलं जावं. अशा प्रकारची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती आता पार पडणार आहे. लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्यावरती कारवाई केली नाही त्या विहित वेळेनंतर तर त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा पर्याय त्यांच्या समोर असणार आहे. दुसरीकडे लोकसभा अध्यक्षांच्या या कारवाईच्या दरम्यान किंवा हे जे खासदार फुटलेले आहेत याची जाणीव शिवसेनेच्या नेत्यांना आहे. जर अशा पद्धतीने हे खासदार जर फुटलेले असतील तर त्यांच्यावरती आता भविष्यात जी आहे ती कारवाई आहे
ती केली जाणार आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आता संजय राऊत असो, अरविंद सावंत असो, अनिल देसाई यांनी माध्यमांशी भाष्य केलेलं आहे. बरं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसदीय दलाच्या त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की या खासदारांना सोडलं जाणार नाही आणि जनमताचा अपमान केलेला आहे आणि ही त्यांना धमकी आहे हो. असं समजा, असं स्पष्ट शब्दात त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर इनपुटसाठी. दरम्यान याच्या राजकीय विश्लेषणासाठी जाऊयात. आमचे आउटपुट हेड संदीप रामदासी. संदीप, आता गोष्टी या स्पष्ट झाल्यानंतर आता चित्र पुढे कसं जाईल? आता हे खासदार, एक चर्चामध्ये अशी सुद्धा होती का याच वृत्तपत्रांनी दिलेली आहे की या सगळ्या ऑपरेशनला भाजपचा एक सहयोगी पक्ष म्हणून, एनडीएचा निमंत्रक पक्ष म्हणून फारसा पाठिंबा नाही आहे. दुसरीकडे ठाकरेंकडून सुद्धा बॅकडोर डिप्लोमसी चालू आहे, भाजपच्या नेत्यांपर्यंत संपर्क साधायचा प्रयत्न चालू आहे, अशी सुद्धा चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता हा सगळा पॉलिटिकल ड्रामा कोणत्या दिशेने जाईल? प्रसन्न, आपण जर का ह्याची सुरुवात का झाली आणि हा सगळा जो खेळ मांडला गेलेला आहे तो कशासाठी गेलेला आहे हे फक्त जर का आपण पाहिलं तर याची सगळी सुरुवात आहे डिलिमिटेशन आणि घटना दुरुस्तीचा. ऐन पश्चिम बंगाल किंवा ज्या ह्या 3, 4, 5 राज्यांच्या निवडणुका होत्या, मतदान सुरू होतं, ते असताना जे घटना दुरुस्ती विधेयकावरनं जी चर्चा झाली, जे अधिवेशनामध्ये जे चित्र सगळ्या देशानं पाहिलं, तर हा सगळं उगमस्थान हे ते आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारला म्हणूया, एनडीए सरकारला म्हणूया, कुठल्याही परिस्थितीमध्ये 2029ला डिलिमिटेशनच्या असेल किंवा महिला आरक्षण विधेयक असेल किंवा हे सगळ्या ज्या 2-3 गोष्टी त्या अनुषंगानं आलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी कशी करायची, त्याचा एक भाग म्हणजे हे संख्याबळ, हे सगळं फ्लोअर मॅनेजमेंट जे सुरू आहे, हे सगळं त्याच्यासाठी सुरू आहे. त्यामुळं आता जिथून कुठून खासदारांची जुळवाजुळव करता येईल ती हे करत असल्याचं सध्याचं चित्र आहे. हे फक्त महाराष्ट्रापुरतं, फक्त ठाकरे, फक्त शिंदे इतक्यापुरतंच, हे फक्त ऑपरेशन टायगर पुरतंच हे मर्यादित असेल का, ही शंका येण्याचं कारण म्हणजे काल आपण पाहिलं की उत्तर प्रदेशामध्ये ऑपरेशन सायकल सुद्धा सुरू होईल की का अशी चर्चा सुरू आहे. झामुमोचे पण 3-4 खासदार आहेत. ह्या 40 खासदारांपैकी कोण कधी कुठं जाईल किंवा त्यांच्यासाठी केंद्र सरकार, भाजपमधले जे चाणक्य वगैरे आहेत ते कुठली रणनीती अवलंबतात, या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू आहे. कारण आपल्याला 360 वगैरेचा जो आकडा आहे तो आता या विधेयकांसाठी, या घटना दुरुस्तीसाठी कदाचित लागणार आहे. त्याची ही जुळवाजुळव सुरू आहे. त्या अनुषंगानं आपल्याला या आत्ताच्या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीकडे बघावं लागेल. हा सगळ्यात मोठा धक्का अर्थातच आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरेंसाठी. आणि कालच्या आपल्या धुरळाच्या चर्चेमध्ये प्रसन्न, तू ज्या अत्यंत चांगल्या पद्धतीने जो मुद्दा मांडला होतास की हा फक्त संघटनेपुरता, पक्षापुरता हा धक्का नाहीये, तर हा थेट उद्धव ठाकरेंच्या पुढच्या वाटचालींसाठी, आपल्याला बघावं लागेल. संदीप, याला लढाई आकार असणार आहे. कसा येतो आहे? आता शिवसेनेला रिइन्व्हेंट वगैरे शब्द आजकालच्या कॉर्पोरेट मध्ये शब्दांमध्ये वापरला जातो, तसं रिइन्व्हेंट करावं लागेल. अगदी सुरुवातीपासून, म्हणजे अगदी बेसपासून सुरुवात करावी लागेल. शिवसेना नवी पक्षच बांधावा लागेल, ज्याचा कधी काही दाखला उद्धव ठाकरे देत होते पण प्रत्यक्षात तसं जाणवलं नाही. तीच माणसं परत येत होती. बघूया काय होतं. धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.